हाय नमस्कार. गुड मॉर्निंग. झाला का तुमचा चहा पाणी? काय करावं, पाऊसच उघडायचं नाव घे नाही. लय डेंजर पाऊस आहे. 2 वर्षाचा पडतोय एकदाच का कायमचाच पडतोय पाऊस काय माहित. लय सांगितलंय पाऊस, लय डेंजर सांगितलंय. धरणाचं पण का नाही, धरण पण सांगितलंय फुटल म्हणून. धरणाचं पण सगळी दारं ही सोडली ती या. पाणी ते यात किती साचणार आहे, साचून साचून आधीच एवढं गच भरलेलं. अजून त्यात लाईट गेली, अजून त्याच्यात पावसाचं पाणी एवढं. गावाकडंच आता काय म्हणतात ना, ही झालं या तळण हिन फुटायला लागली. बारक्या बारक्या नद्या, कोणच्या गावात तर शिना नदी पाक बुडालीच घर. तर एवढं पाणी कसं त्या लेकरा बाळांनी करावं, लाईटीचं हिन काम असतंय, कसं काय करावं. मला तर ते ऐकूनच टेन्शन येतंय. आमच्या पण गावाकडलं तळ फुटायला लागलं या. त्याला आधीच लय वर्ष झालं बघा, चिर पडली होती. ते आता दगड टाकून माणसांनी ती हे केलं तर दुरुस्त. पण आता ती कवर पाणी, एवढं मोठं पाणी तळ्याला साचणार आहे का, अडवून धरणार आहे का? आणि जमिनीने एवढं पाणी सोसून घेतलं की खाली ती सोसायचं नावच नाही. एवढं पाणी घेतलंय सोसून. मग आता जरी खाली फुटलं तर डायरेक्ट पाणी येणार, कारण कमी कमी होत नाही येणार पाणी. कारण जिमनी भिजलेले आहेत त्या. जिमनी जिमनी म्हणतात ना, पाक पाणी असं त्याला हे व्हायला लागलं, एवढं जिमनीला पाणी झालंय. मग आता ते तळ फुटलं तर आमचं खालचं गाव का नाही सगळं हे होतंय बघा, वाहून जातंय. एवढं पाणी आहे त्या तळ्यात. तळ दिसतंय बारकं, पण तळ लय मोठं आहे. तर माळावरची आहेत का नाही ती जरा शाबूत राहतील. काही घरं जातेली, काय काय घरांना पाणी लागलंय वाटतं तळ्याला पण. हे म्हणजे तळ्याच्या कडाने जी घरं आहेत ते का नाही, त्या घरांना पाणी लागले वाटतं. पण काय काय ठिकाणी नाही लागलं. वरचीच शाबूत राहतात, पण खालचं अख्खं गावच वाहून जातंय बघा. आपण कुठं एवढं ही केलंय, वाईट केलंय कुणाचं, तवा आपण वाहून जायचं हे का नाही. मग पळायचं कुठं तरी तळ्यावर ही काय ते शाळेवर ही बसायचं सलापवर. आमच्या गावात सलाप म्हणलं का नाही, 2-3च घरं आहे ती मुसकी सलापाची, नाही तर सगळी पत्र्याचीच आहे ती बघा. काय करावं, पावसाने नको 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 जीव केलाय. जेव्हा पाहिजे तेव्हा पडत नाही, आणि जेव्हा नको म्हणाल का नाही मरणाचा पडल पाऊस. काय करावं. 3-3, 4-4 दिवस झालं पाऊसच उघडायचं नाव घे नाही. कसं काय करावं माणसांना ना. देवाच्या माणसांना फिरणं होय ना. पावसाने काय करतेली, गारटून जातील. फिरायला पण येईना त्यांना, कुठं जायला पण येईना. देवाच्या आरत्या पण होईना. म्हणजे होती, पण ज्याला जायचंय त्याला पावसाने जाऊ दे ना की देव आरतीला. बसलोय आता, काय करायचं, निवांत बसलोय. आंघोळ्या तर करून तीच कपडे घातली बघा. काय करावं, आंघोळ्या नाही करून तर लय जीव आळसूच होतोय. आणि बानूला तर घातलीच नाही आंघोळ. बानूला आधीच आजारी आहे आणि अजून आजारी पडायची. तर खूप छान अशा कमेंट आल्या, ताई घट खूप छान उगवला, असं तसं. तर हो, घट चांगला उगवला. तुमचं उगवलं का? आणि एका ताईचं म्हणणं आहे आम्ही पण उपास धरल्या. तर हो, सगळे धरतात उपास. आपण सगळीच धरतो ना उपास. नवरत्न म्हणल्यावर धरतं सगळीच उपास. तर धरा, देव ही सगळ्यांचाच असतोय. आणि म्हणतात ना उपास धरण्याने आपलं वजन कमी होत नाही, देवावरली भक्ती जास्त वाढते. त्यामुळं उपास धरत जावा, धरायचा, काही होत नाही. 9 दिवस, पहिल्याच दिवस माणसाला काय खाऊन काय ही हो असं होतं. परत काहीच म्हणजे भूक नाही लागत, ताण नाही लागत, असं होतंय का नाही. काल परवा दिवशी दवाखान्यात आली, बानूला औषधं बी आणली, चारले. दादा हाय बानू व्यवस्थित, पण वातावरणच तसलं झालं ना. आम्ही मग ते पाऊस तर आमच्या इथलं तळ तर फुटलं, तर कसं बानूला घेऊन मला पळावं लागल.
असं नाही होणार, म्हणजे सांगितलं मी त्यातलं असं नाही होणार, कारण मला पूर्ण विश्वास आहे देवावर. देवा असं करू शकणार नाही जी देवाच्या भक्तांना, बरोबर आहे का नाही? देवाच्या भक्तांना नाक्या गावाला सुईसुद्धा टोचून देणार नाही. आता माझा सांगायचा उद्देश असा आहे की पाऊस उघड नाही. तुमच्याकडे आहे का पाऊस? सगळीकडेच आहे, कारण सोलापूर तर अख्खं सीना नदीनं काय तिथले आसपासचे गावांनी पाणी शिरलं, परत गावं उठली, परत सोलापूरमध्ये सुद्धा पाणी शिरलंय म्हणतात. आता बातम्या बघते ना, न्यूज बघते मी, तर सोलापूरच्या भागात म्हणजे जेवढी भाग आहेत का नाही सोलापूरच्या, आता आम्हाला जिल्हा सोलापूर पडतोय, त्या तेवढ्या गावाने पाणी शिरण्याची शक्यता आहे असं म्हणायला लागल्यात. मला ते ऐकूनच का नाही अंगावर थरथर काटा फुटतोय. काय करावा? खायचं तर कसं तरी माणूस खातायच की, घरातलं काय नो बायनो तेल पाणी नसलं ना तरी पण खाताय, चटणी संग का होईना खाताय. पण हे घराने पाणी शिरलं आणि लहान लहान लेकरं कुणाची काही, असं नाही हो, असं नाही होणार. पण सांगते मी, नाहीतर माणसानं लागले बाई ज्ञान द्यायला, असं काय नाही. जे आमच्याकडं आहे ते सांगायला लागले, कारण खरंच एवढा डेंजर पाऊस आहे का नाही भाळवणीला. कसलं ऊनच नाही, 4-5 दिवस झालं कसलं ऊनाने तोंडात दाखवलं नाही, सारखा चालूच आहे. आणि बारीक आला की एकदमच असा रप 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 येतोय पाऊस, लईच मोठा निसा पाणी पाणीच करतंय. आता जुन्या घरात आम्ही नाही बरं का थांबत, पण दिवसा थांबतो, संध्याकाळनं असतोय झोपलेलं, पाऊस नसल्यावरही झोपतो आम्ही. पण ती घर असं झालंय का नाही, आता या घरात सुद्धा का नाही मस्त शेड नवीन मी बांधलं, पण खालनं टेवलं या लागलंय. आमच्या इथला आड आहे का नाही, आड पाठीमाग आहे बघा, पूर्ण भरलाय. आता तर एक पाऊस चांगला निबार झाला तर पाणी वरनच वाहते, आणि त्याच पाण्याने गावातली घराने शिरलं पाणी. मग काय तर त्याला मोटर सुद्धा नाही, त्या जेरच्या पाण्याची मोटर होती कशी तरी, ते पाणी कसं तरी रोज 2 टाक्या कमी व्हायचं, पण ती पण मोटर बंद पडली या. मग आता लोकांनी काय केलंय, जे जवळ रान आहे ते का नाही असं चारे काढून पाणी मोटराने सोडून डायरेक्ट वड्याला दिलंय. आणि वड्याला पण एवढं पाणी झालंय की मापाच्या बाहेरच, काय सांगायचं तुम्हाला. म्हणून मी म्हणते देवा एवढा पाऊस नको, बास करा आता, लोकांना फिरू दे, देवा धर्माच्या बायांना बास झालं, है की नाही? मग तर खूप छान अशा कमेंट येतात बरं का, भारी वाटते. तुमच्या कमेंट ऐकूनच मला का नाही, मला 1 रुपया नाही भेटला तरी चालेल, पण मी तुमच्यासाठी खास हेड्यावर टाकणार आहे तुमच्यासाठी. कारण खरंच मला 4-5 महिने झालं पगार काय भेटना, काय झालं यूट्यूबला तेच मला कळलं नाही, काय नेमकं झालंय ते कळलं नाही. कारण मेन काय झालंय आता मला पण सांगा ये ना की काय झालंय, पण पगार नाही अजून माझी झालेली, म्हणजे 4-5 महिने झालं अजून तर काय पगार नाही. तर मी काय ते यूट्यूबच्या ह्याच्यावर नाही जीवावर, पण इकडे तिकडे जाती कामाला, आपलं तेवढंच घर भागतं. लेकराच्या दुधाचं अवघड झालं, म्हशी दूध द्यायना त्या गारट्यानी, खायलाच नाही त्यांना पावसा पाण्याची. मुख्य जनावर कसं पाणी, आणि जरी आणावं म्हणलं रानातलं तर काढायचं म्हणलं तर पाणी आहे रानानी, गवतच पाण्यात आहे, आणि कसं त्या जनावरांनी दूध तर द्यावं बा. त्या आणवीचीच मला तर पंचायत पडली आहे. मग काय तर चला, मला हे बोलायचं होतं की तुमच्याकडे पाऊस आहे का? सगळीकडेच असणार आहे, पण आमच्याकडे एवढा पाऊस आहे की त्याला मापच नाही बघा. तर चला बाय, आणि सांगा तेवढं कमेंटमध्ये कुणाकुणाच्या इकडे पाऊस आहे. बाय.